धानोरकर साहेब गेले त्याच्यावर विश्वास देखील बसत नाही. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ज्यावेळेस जागा वाटप चाललेलं होतं, माझी ते खासदार झाल्यावरच ओळख झाली, परंतु त्याच्या आधी ते आम्हालाही भेटलेले होते, कारण त्यांना तिथं उमेदवारी पाहिजे होती. मी त्यांना विचारलेलं होतं की तुम्ही काय तयारी केली. ते म्हणले मी शिवसेनेत, त्यावेळेस ते आधी शिवसेनेमध्ये होते. शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे साहेबांनीच त्यांना सांगितलेलं होतं की आपल्याला ती जागा लढवायची, तुम्ही तयारीला लागा. आणि आता युतीमध्ये ती जागा भाजपला सुटलेली असल्यामुळं मी तयारी करून देखील मला तिथं लढता येत नाही. तर ती काँग्रेसकडे जागा असेल तर काँग्रेसचं तिकीट मला द्या, किंवा राष्ट्रवादीने जागा मागून घ्यावी. मी राष्ट्रवादीकडनं लढायला तयार आहे. स्वतः पवार साहेबांशी पण त्यांनी ती चर्चा केली. नंतर पवार साहेब सोनियाजींशी डायरेक्ट बोलले आणि तिथं काँग्रेसचा उमेदवार म्हणून बाळू धानोरकर साहेबांना पक्षाने काँग्रेसची संधी दिली आणि सगळ्या विकास जो आघाडी होती त्यांनी त्यांचं काम केलं. वास्तविक एवढी जबरदस्त 2019ची लाट असताना आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची एकही जागा त्यांची सोडून आली नाही, ही त्यावेळेची वस्तुस्थिती होती. परंतु त्यांच्या प्रयत्नामुळं आणि आघाडीच्या प्रयत्नामुळं काँग्रेसची एक जागा तिथं निवडून आली. मधल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये मी ज्यावेळेस उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होतो, त्यावेळेस ते स्वतः आणि त्यांच्या पत्नी प्रतिभाताई अनेकदा वेगवेगळ्या प्रकारची कामं घेऊन यायच्या. खऱ्या अर्थाने माझ्या चंद्रपूर आणि त्या परिसराचा सगळा कायापालट झाला पाहिजे अशा प्रकारची त्यांची सातत्याने भूमिका असायची. पाठपुरावा करायला ते अतिशय कणखर असं नेतृत्व होतं, तरुण होतं. सर्वसामान्य जनतेशी अतिशय घट्टपणे नाळ जुळलेला नेता म्हणून धानोरकर साहेबांची त्या ठिकाणी ओळख की मी विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारलं आणि त्या भागामध्ये खूप अतिवृष्टी झाली होती, पिकांचं नुकसान झालं होतं. मी दौरा केलेला होता. त्यावेळेस ते स्वतः, त्यांच्या पत्नी असे सगळे कार्यकर्ते बरोबर होते आणि अतिशय मनमिळावू अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव होता. आमचं चंद्रपूरला राष्ट्रवादीचं कार्यालय नव्हतं, ते त्यांनी तिथं चर्चेतनं ऐकलं की त्यांनी सांगितलं अजय माझं स्वतःचं कार्यालय आहे, मी ते तुम्हाला देतो. मी म्हणलं एकदम तुम्ही कार्यालय कसं? ते म्हणले नाही, मी पवार साहेबांना मानतो, मला राष्ट्रवादी पण आपलासा वाटतो आणि शेवटी आपण सगळ्यांनी मिळूनच काम करावं. म्हणजे एका आपल्या पक्षाला त्यांचं कार्यालय देखील बांधण्याच्या करता जागा देणारा दिलदारपणा, मोठेपणा हा धानोरकर साहेबांच्या मध्ये मला त्यावेळेस पाहायला मिळाला. मी नंतर साहेबांनाही सांगितलं, साहेबांचे त्यांचे पण खूप अतिशय जवळचे संबंध होते. अनेकदा ते पवार साहेबांच्याकडं दिल्लीतल्या कामाच्या निमित्तानं, इतर काही कामाच्या निमित्तानं यायचे. असं हे व्यक्तिमत्व आपल्याला सगळ्यांना सोडून गेलेलं आहे. कधी न भरून निघणारी अशा प्रकारची पोकळी निर्माण झालेली आहे आणि हे भरून काढायचं म्हटलं तर ते अशक्य गोष्ट आहे. त्या बाळू धानोरकर साहेबांना त्यांच्या जाण्यामुळं प्रतिभाताईंच्यावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय, कारण हे स्वतः खासदार, पत्नी आमदार अशा पद्धतीनं त्यांचं काम होतं आणि ते लोकप्रियच होते. मी तिथं फिरत असताना बघायचो, अतिशय मनमिळावू अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव होता आणि आंदोलन करायचे तर आंदोलनाला देखील ते आघाडीवर राहायचे. आपली भूमिका शेवटपर्यंत रेटण्याचा प्रयत्न किंवा त्याच्यातनं यश मिळवण्याचा त्यांचा सातत्यानं प्रयत्न असायचा.